आता तुम्हाला वाटत असेल की जेवढ्या भागातून पाणी वाहत होतं तेवढाच भाग बाधित झाला असेल, पण तसं अजिबात नाही आहे. ज्या ज्या भागाच्या जवळ कोणती नदी, नाला किंवा ओढा नव्हता त्या भागात सुद्धा पावसाचं पाणी साठलेलं होतं आणि एवढं साठलं होतं की तिथली 100% पिकं ही वायाला गेलेली आहेत. आता उदाहरणच सांगायचं झालं तर माझ्या शेताचं घ्या. माझं शेत हे जालना जिल्ह्यात आहे. माझ्या शेताच्या आजूबाजूला कोणताही ओढा नाही आहे, नाला नाही आहे किंवा नदी नाही आहे. तरीही सध्या शेतात तळं साचलेलं आहे. गेला आठवडाभर शेतातून पाणी वाहतं आहे. विहीर ओव्हरफ्लो झाली आहे. आता आमच्याकडे ऊस आहे. त्या ऊसात आठवडाभर झालं पाणी साठलेलं आहे. त्यामुळं ऊसाच्या मुळ्या ह्या सडायला सुरुवात झाली आहे. आता एकदा का मुळ्या सडल्या की पावसाळा संपल्यानंतर आपण पाणी जरी दिलं तरीही ऊसाला पाणी बसत नाही आणि ऊस तेवढं वजन काही देत नाही. त्यामुळं अशा प्रकारे सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आता हे झालं ऊसाचं, पण सोयाबीन असेल, सरकी असेल, तूर असेल, ही सगळी पिकं पुरती कामातून गेलेली आहेत.